नमस्कार, मी सचिन नवाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया शिंदेंनी केलेल्या जय गुजरात या नाऱ्यावरून आता हल्लाबोल करतायत विरोधक। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठी भाषेबाबत गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। यासह मराठीचा आग्रह ठीक पण दुराग्रह नको, फडणवीसांचं वक्तव्य। पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी शिंदेंकडून घोषणा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातचा नारा। समोर गुजराती समाज असल्यानं नारा दिल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। गुजराती लोक महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात, शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचंही जय गुजरात। एकतर हे भोंदू नाहीत तर संधी साधू। शिंदेंच्या शिवसेनेच्या हँडलवर उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट। आदित्य ठाकरेंनी केमछो वरळी घोषणा दिल्याचीही टीका। अजित पवारांकडूनही पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती। भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद, जय महाराष्ट्रचाच नारा। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरील प्रेम कमी होत नाही। पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार जय कर्नाटक म्हटल्याची फडणवीसांकडून आठवण जी आहे ती करून देण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या पोटातलं उठावर आलं। मालकासमोर जय गुजरात बोलणं म्हणजे त्यांच्या मनात काय चाललं हे दिसत आहे। संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। सगळेजण गुजराती वॉशिंग मशीनमध्ये साफ झालेत। नाना पटोलेंकडून शिंदेच्या जय गुजरातच्या नाऱ्यावरून टीका। शिंदेंनी माफी मागावी, नाना पटोलेंची मागणी। गुजराती समाजाच्या कार्यक्रमात शिंदे जय गुजरात बोलले। शिवसेनेच्या सभेत शिंदे जय गुजरात बोललेले नाहीत। एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। तर शिंदेंच्या जय गुजरात या घोषणेवरून जे आहेत ते अनेक राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उद्धव ठाकरेंनी देखील जय गुजरातचा नारा लावला होता। प्रताप सरनाईकांची उद्धव ठाकरेंच्या गुजरातमधील भाषणाची क्लिप दाखवली। शिंदे धन्य आहेत, इतकी लाचारीची परिसीमा असलेल्या माणूस मी पहिल्यांदा पाहिला। तुम्ही कुणाचीही जय करा, मात्र पहिला जय जयकार मराठी माणसाचा झाला पाहिजे। अविनाश अभ्यंकर यांचा शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेवरून टोला। शिंदेंवर शंका घेणं म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखं, योगेश कदमांचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या वक्तव्यावर शंका घेणं चुकीचं, योगेश कदमांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण। आता केमछो शिंदे साहेब असं म्हणू का? स्वतःच्या पायावर धोडा टाकून खुश करणार असाल तर अवघड आहे। जितेंद्र आव्हाडांची टीका। विनाशकाले विपरीत बुद्धी, आव्हाडांचा हल्ला। केमछो उपमुख्यमंत्री तिसरी भाषा हिंदी नाही म्हटलं म्हणून पर्याय देताय की काय? मनसेचे नेते राजू पाटलांची शिंदेंवर टीका। हिंदी बरोबर गुजरातही बंधनकारक होईल का? जय गुजरात हा नारा बाळासाहेबांचा कधीच नव्हता। किशोरी पेडणेकरांची एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर टीका। गुजरातचं प्रेम असेल तर शिंदेंनी गुजरातचं मुख्यमंत्री व्हावं। महाराष्ट्र सांभाळण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, सचिन खरात यांची टीका।